मंडळी, मराठी साहित्य म्हटलं की पु ल देशपांडेचं नाव आठवणं स्वाभाविकच आहे. पु ल देशपांडे म्हटलं की त्यांचा विनोद, भावना आणि वास्तव यांचं सुंदर मिश्रण. पु ल देशपांडेंच्या लेखणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा जीवनाचं दर्शन घडवतो. खरं तर या महान कलाकाराची ओळख करून देण्याची मला अजिबात गरज नाही. त्यांचे साहित्य हीच त्यांची ओळख आहे. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली याप्रमाणेच आणखी एक अजरामर आणि गाजलेलं नाटक म्हणजे वाऱ्यावरची वरात. बरोबर. तर तयार व्हा एका हास्य आणि आनंदाने भरलेल्या यात्रेसाठी वाऱ्यावरची वरात. आणि सादर करते आहेत योगेश यादव आणि निरंजन रानडे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा बरं का. नमस्कार मंडळी. तर आज मी इकडे वकील आहे आणि तुम्ही सगळे जज मंडळी आहात. नमस्कार. तर आपल्या गावामध्ये झालेल्या भिक्या आणि नाऱ्याच्या मारामारीचा खटला सुरू आहे आणि तर खटल्याला साक्ष द्यायला येत आहेत साक्षीदार म्हादा. साक्षीदार म्हादा हजर हो. साक्षीदार म्हादा. साक्षीदार म्हादा हजर हो. साक्षीदार म्हादा. ओ इलो 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 अहो थांबा. हो किती हाका मारतात मला. अहो आलो पण नंतर बसूया. ओ राम 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 राम. नवीन मंडळी वाटतं. हो नवीनच आहे नवीनच. आधीची साहेब जोशी साहेब होते ना. हो जोशी साहेबांनी पैसे खाल्ले म्हणतात. अरे जोशी साहेब राहू द्या हो. मला सांगा ते आता तुम्ही कोर्टात उभे आहात बरं का. हा इकडे तिकडे नाही. हा तर म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. अहो साहेब ईश्वर साक्ष काय. आता एवढा लांबून आलो काय कशाला काय खोटं बिटं बोलणार. बोललं तर खरंच बोलणार की कशाला. इथे कायदा चालतो कळलं का. तेव्हा सांगा ईश्वर साक्ष खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. बरं बाबा तुम्ही बोला तसं. ईश्वर साक्ष अक्षरशः खरं सांगेल. खोटं बोलायचं कामच नाही ना. कशाला खोटं बोलायचं आपण आता. शाबास. नाव काय आपलं. हा लिहून घ्या महादा. हा बरं बरं लिहून घ्या माझा. दौतीतला. जो दौतीतला बरं का. हा बरं. वडिलांचं नाव. वडिलांचं नाव कशाला. बा कधीच गेले. बा येणार आहे का साक्षी द्यायला. कशाला माझं नाव. का हो वडिलांचं नाव सांगायला घाबरतं का. अहो कशाला घाबरायला पाहिजे. अक्कर माशी आहे का. मग वडिलांचं नाव सांगा की. लिहून घ्या. हा राघो. लिहून घ्या राघव. गो घोड्यातला. घोड्यातला. वय. बरं बरं. वय काय तुमचं. आता गरीबाला काय माहित त्याचं वय काय असतं. कुठनं. माधू काका हे कोर्ट आहे समजतंय का तुम्हाला. वय. इथे वय सांगावंच लागतं. त्या वय काय ते सांगा. अहो असेल काहीतरी 54 55. 54 55. मला वाटतं आज 54 घ्यावं. हा. 54 घ्या. 54 लिहून घ्या. 54 वय. पन्न बरं का. हा हा बरं. तर मला सांगा तुम्ही काय पाहिलं. मला सांगा साहेब कवा. अहो कवा काय कवा. गावामध्ये मारामारी झाली. हो भिक्या आणि नाऱ्या. बघितली ना. तर त्या मारामारीच्या वेळेला तुम्ही काय पाहिलं. हो का. हा. बरं का साहेब. हा. आमच्या गावचा सूर्योदय आहे ना हा. तो असा बुडल्यागत झालेला होता. हा तुमच्या गावातला सूर्या म्हणजे काय. साहेब कसं ना आमचं गाव डोंगराच्या अलाडच्या बाजूला पडतं. हा आता पल्ल्याच्या बाजूला कुणी आलं हा. आणि म्हणलं सूर्या गाव बुडलागत झाला नव्हता. आला की नाही टायमाचा किडा. तो समजा डिटेल मध्ये सांगायला लागलो. ते जोशी साहेबांना सगळं माहित होतं. जोशी साहेबांनी खरंच पैसे खाल्ले. साहेबांचं राहू द्या हो काका. मला सांगा तुमच्या गावचा सूर्य पुढला होता. पुढे आमच्या कशा चिठ्ठ्या साहेब. आमच्या कशा चिठ्ठ्या आहे. आम्ही पुढे लगा कोणाला. जो तो आपल्या मेहनतीने येतो वरती आणि जो तो आपल्या मेहनतीने जाते खाली बुडतोय. आता येऊ सगळी मंडळी आली नॉर्वेला मेहनत करून. आता जोशी साहेबांनी पैसे खाल्ले गेले बुडबुड करत. तुम्ही पालनाळ लावू नका. कळलं का. आता ह्याच्या पुढचे जे काही प्रश्न मी विचारेन त्याचे उत्तर हो किंवा नाही एवढंच द्या. कळलंय. होय. हो का नाही. हो. हा तर गावात ज्या दिवशी मारामारी झाली होती त्या दिवशी तुम्ही गावात हजर होतात. हो. शाबास.
आणि ती मारामारी तुम्ही पाहिली स्वतःच्या डोळ्याने? होय तर काय पाहिलं सांगा. साहेब, हा ह्या प्रश्नाचं उत्तर होय का नाही मध्ये कसं काय देणार सांगता का? अहो, रामायण सांगायचं झालं की एक राम असतो, एक सीता असते, रावण सीतेला घेऊन जातो, राम परत येतो. एवढ्यात भागतंय का? अहो, ते अहो, जाऊ दे. त्यासाठी अख्खी स्टोरी सांगावी लागते. एक दशरथ राजा असतो, तिथपासून येते. अहो, एक ऐकून घ्या, एक दशरथ राजा असतो, हा. पण लय म्हातारा झालेला असतो. हा. पण राण्या म्हणाल तर 3 बरोबर. पण लय दुःखी असतो साहेब, लय दुःखी. का बरं? अहो, एवढा मोठा राजा पण पोटाला पोर नसतं ना, हा. म्हणून हा असा मोठा यज्ञ करतो. हा. पुत्र कामिष्टिक यज्ञ. कसला? पुत्र कामिष्टिक यज्ञ. पुत्र कामिष्टिक? होय. हा. पुत्र का होत नाही, काय मिस्टेक होते? पुत्र का होत हो. नाही, काय मिस्टेक आहे. बरोबर. लय भारी यज्ञ आहे, कधी गरज लागली तर करून घ्या बरं का मंडळी. हा. हा. हो. मंडळींना काय सांगताय तुम्ही? अहो, वेळ का कोणाला सांगून येते का? सांगितलेलं बरं, आपण आपलं काम केलं. बरोबर. बरोबर. हा असा मोठा यज्ञ करतो, हा. त्यात अग्नी जो बाहेर येतो हा असा तेजस्वी, हा. आणि त्याच्या हातामध्ये असते खीर. अच्छा. तो काय म्हणतो, हा. या 3 राण्या आहेत ना, हा. या 3 राण्यांना 4 वाट्यांमध्ये खायला दे. 4 वाट्या? होय. 3 राण्यांना 4 वाट्यांमध्ये खायला दे. पण राण्या बी कसल्या त्या, हा. अहो बसल्या बैठकीला खीर मिळाली की या 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 अशा खातात. इथे 3 बी राण्या खीर खात्यात हा. आणि तिथे 3 बी राण्या गाभण. का गाभण? काय गाभण? अहो, तसं नाही, काय हो. म्हशी आहेत का त्या? नाही, नाही, सॉरी. अहो, आत्ताच आमच्या मशीनची सर्व्हिसिंग करून आलो म्हणून ते लक्षात राहिलं. हा. हम्म. पण ठीक आहे. इथे 3 बिराण्या खात्यात खीर हा. आणि तिथे 3 बिराण्या खात्यात पोटोशी. हा, बरं. हा. पण खरी मजाच्या पुढे बरे कसं आहे. हा. ह्याच्यानंतर बरोबर 9 महिने 9 दिवसांनी हा. रामनवमीच्या दिवशी हा. रामाचा जन्म होतो. बरोबर. लय भारी ना. अहो, ते देवाचं टायमिंग आहे, ते काय हो, चुकणार आहे का? बरोबर, बरोबर. अशी 4 दट्टी पोरं जन्माला येतात. हा. राम, हा. लक्ष्मण, लक्ष्मण, भरत भरत. आणि शत्रुघ्न. काय काय म्हणला? शत्रुघ्न. शत्रुघ्न. जाऊ दे साहेब, लय अवघड नाम आहे. तो दशरथ बी तिघांनाच हाक मारायचा, राम लक्ष्मण भरत, बस झाला म्हणायचा. अहो, कोण दिवसभर करत बसणार? बरोबर आहे. म्हणून साहेब त्या चौथ्यानी रामायणामध्ये काहीही केलेलं नाही. त्याला काय मग सांगणार तरी कोण की बाबा शत्रुघ्न हे कोण? बरोबर. त्यापेक्षा राम कमळ सोपं आहे की नाही? कमाल. होय. म्हणून रामावर जबाबदारी जास्त. बर. पुढे. बरं कसं हा. आहे, तिथे अजून एक राजा आहे, जनक म्हणून. जनक. हा. हम्म. त्या जनकाची एक पोरगी आहे, जानकी. हा. आता मला सांगा, जानकी म्हणजे कोण? मला काय विचारताय जानकी वगैरे? अहो, या सुटाच्या आतमध्ये नुसती बॉडीचं आहे का डोक्याचं काय आहे की नाही? ओ. अहो, जानकी म्हणजे आपली सीतामाई नाही का? हा हा हा. अच्छा अच्छा. हम्म. बरं, बरं. हा, आपलं ह्यो राम हा. ह्यो जातो जनकाकडे. हा. तिकडे ह्यो असं मोठं शिवधनुष्य ठेवलेला असतो. वा. राम बघतो, हा. घेतो, हा. मोडूनच टाकतो. अरे अरे. तो राम जनक मधलं देव माणूस होता. लय नुकसान होतं अच्छा. त्याचं. तर बरं दिसते का असं लोकांकडे जायचं, त्याचं सामान तोडायचं, नुकसान करायचं. हा. मग काय करणार? हा. पणच आहे तसा पण. पण काय करणार? कोणच आहे तसा पण. होय. बरं बरं बरं. जो कोणी ह्यो शिवधनुष्य तोडेल त्याच्याशीच लग्न करेन बोलली ना जानकी. बरं. हा. म्हणून साहेब रामानं जो शिवधनुष्य तोडला म्हणून रामाचं आणि सीतेचं लगीन झालं. झालं ना? हो. आता पुढे काय अहो, झालं? लगीन होऊन कुठे होतंय? ह्यो लगीन करून अयोध्याला आले, पण तो दशरथ, हा. त्याची ती तिसरी राणी हा. कैकेयी, कैकी. तिची एक दासी आहे मंथरा. अच्छा. मंत्रा. लय हलकट भैया. त्या मंथरेच्या आई. ओ, मंत्रेला कशाला शिवा करताय? मंथरेला शिवाय घालतो. कोण आहे तुमची आत्या का मावशी? आत्या नाही बाबा, सॉरी. अहो, ती बाईच तशी हलकट आहे. हो, बोलते कशी राणीला माहिती का? हा. रामाला वनवासाला पाठव आणि भरत्याला राज्य दे. असला हलकट कावा त्या बाईचा. अरे 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 अरे. मग हा. रामाने समजा ऐकलं. हा. तो काय म्हणाला, मी काय पितृघ्न म्हणणार ना म्हणला. काय? अहो, मी काय पितृघ्न म्हणणार ना म्हणाला. मंडळी इथे थोडासा गडबड आहे, शब्द कळत नाही. ते काय भाषा जरा. अहो, पितृघ्न हो. अहो, वडिलांची आज्ञा काय कळत नाही, कळत नाही. अच्छा अच्छा. पितृज्ञा. होय. हा. तो भरकन म्हणा, हा. पितृज्ञा. तोच तोडणार नाही म्हणाला. अच्छा. हम्म. हा. मग हा. यो राम निघाला वनवासाला हा. जंगलात. हा. त्याच्या मागोमाग आपली सीतामाई निघाली. बरं. पण ह्यो लक्ष्मण हा. आधीपासून जरा कुठे राम निघाला की दादा 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 ह्यो बी निघाला. बरं.
आले जंगलात, हा. मस्त पर्णपुटीचा सेट बीट लावला आणि राहायला लागले सुखाने. काय काय लावलं? अहो झोपडी बांधली हो. अच्छा अच्छा अच्छा, पर्णकुटीचा सेट बरं का. हा बरं कसं आहे, हा. इथं अजून एक राक्षस हा. आहे मारीच. हा, मारीच तो आला ड्रेस बदलून, हा. सुवर्ण मृगाचा ड्रेस घालून आला. ड्रेस घालून. होय. बरं. ओ पोरांनो, सुवर्ण मृग म्हणजे हा. डिअर. हा सुवर्ण मृगाचा ड्रेस घालून आला. हा. आपली सीतामाई बसली होती ना झोपडीच्या बाहेर, हा. तिच्या समोर असं दुड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 
कसला सुंदर हरिण आहे. राम राया, मला ह्याच मृगाच्या कातडीची चोळी हवी. हो बरोबर. का आता काय? पण बायका बिना साहेब, आता मला सांगा, कधी कुठे काय मागतील या बायका कोणाला माहिती आहे का? त्या अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये त्या मृगाच्या कातडीची चोळी बघायला कोण येणार होतं? बरोबर. पण राम तुमच्या आमच्यासारखा नवरा राहिला की नाही. हो मग बरोबर. आता बायको म्हटली की उठून जावं लागलं त्याला. काय करणार? मग उद्याला बोलली असती, खावा कंद मला झोपा का करणार काय. यो राम गेला हा. मृगाच्या माग, हा. यो लक्ष्मण दादा 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 यो बी गेला. लक्ष्मण पण गेला. होय. हा बरं. आणि इकडे चान्स मारला रावणाने. ओ चान्स काय चान्स? अहो रावणाची एंट्री आहे इकडं. अच्छा, रामाची. हा. तो रावण. साधूच्या ड्रेसात आला. हा. आणि सीतामाई बसली होती बाहेर. हा. तिला बोललो आपली शॉम नेमलाम काय काय म्हणला? भिक्षाम नेमलाम. परत ना जरा शब्द खाता येतात बरं का. अहो भिक्षाम, अहो लंकेची भाषा ते काहीतरी खायला दे म्हणाला. साधू आहे ना तो. भिक्षाम दे असं म्हणाला. होय, भिक्षाम दे. होय. बरं, बरं. सीतामाई बोलली आपल्या दाराशी कोणतरी उपलं ताणलेलं आलेलं, भुकीला ताणलेलं, हा. असं कसं सोडायचं. हा. मग यो गेली आतमध्ये, हा. तिकडनं असं घेतलं तांदूळ, हा. आली आणि ते देणार. हा. एवढं त्याने हातच पकडला, खांद्यावर टाकली आणि डायरेक्ट फ्लाईट टू लंका. फ्लाईट टू लंका. होय. वा. आणि आपल्या रामराव इथं परत आले हा. आणि हाक मारायला का ग सीते, तो मारीच होता. गए सीते, कोई हो दे ना हो. काय झालं? अरण्य आहे, हा. जनावर आहेत. हा. काय जनावरांनी पळवलोय का? गए सीते, अरे अरे अरे. सीते नेली वाटतं माझी बायको, नेली वाटतं सीते. ओ आवरा अहो, माझा. नाही हो, सीते गेली वाटतं माझी बायको, सीते. माझू काका आवरा आवरा. तसं नाहीये साहेब. मग जनावरात जंगलावरात हा. 14 वर्ष नुसती भावाबरोबर कशी काढणार? बरं. गेली वाटतं सीते. पण तुम्ही आवराच होता ना, तुम्हाला काय पाणी पिणी मागू नाही नाही काय? नाही 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 साहेब, नाही पाणी नको. मग मंडळीनं जरा रामाचं एक्सप्रेशन दाखवलं. खरं हो. बरं होय. हा. इथे आपली हनुमंतरावांची एंट्री आहे बरं का. बरं. सियावर रामचंद्र की जय. हा. पवन पुत्र आहे की ना तो. हो म्हणजे हो. काय? हा. तो आले हा. आणि राम रायांना बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा. मी आज जातो लंकेला आणि बघून येतो सीतामाईला. बरं. मग तो लंकेला गेले. हम्म. आता तिथे ते लंकेचे ते पोलीस, त्या रावणाचे पोलीस, पोलीस. वय तो बी हलकडच माणसं असणार. बरं. त्यांनी पकडलं हनुमंतरायांना, हा. त्याच्या शेपटीला बांधल्या छिंद्या, हा. त्याच्यावर टाकलं राखेल हा. आणि पेटूनच दिलं. आता माकड आहे म्हणून काय झालं, इकडं आग लागली तर बोंबा होणार ना. होय. मग ह्या घरावर ना त्या घरावर, त्या घरावर ना त्या घरावर, त्या घरावर त्या घरावर, अख्खी लंका पेटवली. बरोबर. मग शेपीट धरली आणि भस. आता हे काय भूस? अहो समुद्रात विझवली हो. आग लागली मस्त वाटतं म्हणून काय राहू द्यायची. पुढे 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 काय? हा. मग रामरायांना परत येऊन बोलले हाय हाय सीतामा हाय तिथे. हा. हा टेन्शन नका घेऊ. हा, आहे ना. अहो असून काय परत आणाय नको. अरे देवा. मग बरं. मग अशी रामाची अख्खी वानर सेना तयार झाली. त्यांच्या सेनेमध्ये असे सुगरी बिगरी तयार लोक बरं का. बरं. आणि अशी लंकेच्या दिशेने दान 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 करत निघाले. जोरदार. आणि मोठा प्रॉब्लेम झाला. आता काय प्रॉब्लेम झाला बाबा? साहेब समुद्र आढवाला ना परत. समुद्र. बरं. होय. पण साहेब त्यांच्या सैन्यामध्ये हुशार हुशार इंजिनियर होते. इंजिनियर का? त्यांनी असं डायरेक्ट फ्लायओव्हर टाकला. हा. दन 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 करून रामाची सेनापुरी लंकेला पोहोचली. हा. आणि साहेब बरं का हा. इथे त्या रावणाचा एक भाऊ आहे बिभीषण.
अच्छा तो माणूस चांगला आहे तसा. हा. तो माणूस चांगला हा. आहे. त्याने बघितलं समोरची पार्टी लय भारी आहे, तो येऊन जॉईनच झाला इकडे. पॉलिटिक्स. होय साहेब, ऐन निवडणुकीच्या अलीकडे स्वतःच्या भावाचा पक्ष सोडून दुसरा पक्ष जोडायचा हे तेव्हापासून चालू आहे साहेब. बरं बरं बरं. आता आपल्याकडे नाही का नॉर्वेमध्ये. मग बरोबर. आता आपल्या शाखेची हो ते राहू द्या, पुढे काय झालं ते सांगा. हो. हा मग अशी दान 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 करणी सेना पोचली लंकेला, हा आणि त्या रामाची आणि रावणाच्या सिद्धांत मी चालू. जोरदार. बरोबर, एकदम जोरदार. पण रावणाला काय कळच ना. का बरं? 10 डोकी. एक डोकं एक बोलते, एक डोकं एक बोलते, एक डोकं एक बोलते. 5 डोक्याची म्युन्सिपाल्टी होऊन गेली त्याची. बरं बरं बरं. पण रामाचं तसं नाही. हा. एकच डोकं, एकच बाण धरला नेम गपकन मारला रामाच्या पोटात, रावणाच्या पोटात. रावण पडला होता ना. बरं. युद्ध जिंकले, आले सीतेकडे हा. आणि सीतेला म्हणले, सीते हा रावण मेला म्हणले, मेला. बरं झालं. आता घरला चला म्हणले. हो. एका चोळी पाहिजे एवढा राडा झाला बघितला का. नाहीतर काय, आता युद्ध जिंकल्यावर माणूस थोडा तरी चिडणार ना. हो बरोबर होय. बरोबर बरोबर. मग असं युद्ध जिंकले, हा. सीतेला घेतलं, हा. परत अयोध्याला आले, आले. आणि मग साहेब रामराज्य सुरू झालं. ह्याला म्हणतात संपूर्ण रामायण. चला म्हणजे संपलं रामायण. होय साहेब, काय ना कोणाची बायको कोण पळवतो ह्याच्यावर संपतं रामायण आहे. हो. उद्या तुमची बायको हे घेऊन गेले का बोलणार. काय तुम्ही काही बडबडता इथे. केली हो. वकील असलं म्हणून काय पण ऐकून नाही घेणार. होय मला सांगा, पण आता संपलं रामायण. होय. आता सांगा तुम्ही त्या मारामारीच्या वेळेला काय काय पाहिलं. हा हा साहेब, हा तिथं बरं का हा. आम्हाला आवाज आला, हा ना मारा धरा, हा ना मारा धरा. बरोबर बरोबर. पण सगळ्यात पहिल्यांदा वार कोणी कोणावर केला ते सांगा. अहो साहेब, त्याच्या आधी आम्हाला आवाज कुठनं ऐकू येणार. हा. होय, हा. आम्हाला समजेच ना. हा. आम्ही आवाजाच्या दिशेने धावलो. हा. मग तिथे जाऊन बघतो तर तिथे तो हा होता, भिक्या उभा होता. हा. त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड. कुऱ्हाड. अहो लाकूड तोडा आहे ना तो, अच्छा. जो तो आपल्या धंद्याप्रमाणे शस्त्र घेणार. बरोबर बरोबर. आता ह्यो साहेब, ह्यो हातामध्ये कॅमेरा धरतील का बरं वस्त्रा. बरोबर बरोबर. मग हा. पुढे. तिथे त्याच्या समोर भिक्या उभा होता, त्याच्या हातात कुऱ्हाड. हा. इथे तो नाऱ्या उभा होता, त्याच्या हातामध्ये कीड. हा. दोघे खाऊ का गिळू, खाऊ का गिळू, खाऊ का गिळू. पण सगळ्यात पहिला वार कोणी केला. काय 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 सगळ्यात पहिला वार कोणी केला. साहेब, हा. आपल्याकडे ना पावसामध्ये इथनं नदीचं पाणी येतंय, इथनं ओढ्याचं आणि इथनं नाल्याचं, बरोबर. आणि समद पाणी मध्ये येऊन मिस्क होते. मिक्स होते. हा मिक्स होते. मिस्क होते. हा 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 त्यातून एकच थेंब उचलला हा. आणि विचारलं, आता सांग, हा. येऊन नदीतलं, नारातलंय की ओढ्यातलंय, सांगता येते का साहेब. कसं सांगणार. साहेब, आपल्या देशामध्ये कोणाच्या सांगण्यावर ना कोण कुठे आणि कधी मारते हे आजपर्यंत कोणाला कळलंय का साहेब. तसंच साहेब आपल्या मंडळामध्ये पण कोण कोणाला कधी कुठे काय सांगते हे आजपर्यंत कोणाला कळलंय का. तुम्ही काय कुठे बोलताय राव. मला सांगा पुढे काय झालं. पण हा हा नक्की तुम्ही पाहिलं का ते. सगळं सांगू का साहेब, हा माझं फक्त तेवढंच राहिलं होतं. म्हणजे खरं मारामारी झाली होय. त्यावेळेला तुम्ही ऍक्च्युली बघितलंच नाही. माझं फक्त तेवढंच राहिलं होतं. धन्य आहे बाबा तुमची. एवढं सगळं रामायण सांगितलं, एवढं पाल्ला लावलं, आणि मग इथे साक्ष द्यायला कशाला आला सांगा मला. तेवढंच नाही बघितलं. धन्य आहे, झाली तुमची साक्ष. पुरे झालं. इथे आलात, परत कुठे भेटू नका. जा आता. मला जा सांगून यो स्वतःच गेला. ह्यो कधी मी जज बनणार नाही. पण बरं का मंडळी, आपलं नाव आहे माधू काका, आणि आपलं अख्ख्या नॉर्वेवर नजर असते. कधी का साक्ष इच्छा असेल तर सांगायचं. भेटूया पुढच्या एजेमला. राम राम. वा, एकदम अप्रतिम कलाकृती. आणि तेवढंच फोटो. ओके, फोटो तुम्हाला काढण्यासाठी पुन्हा पुरवण्यात आलेले आहे. निरंजन, एक सूचना आहे, बरीच लहान मुलं पुढे फंकोच्या पुढे